जे केलेलं आहे सुप्रियाताईंच्या अनुषंगाने नेमकं काय विषय? सुप्रियाताई हे म्हटलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सुपुत्री म्हणजे कन्या आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी बुद्ध शिवराय शाहू फुले आंबेडकर म्हणून गेली 60 वर्ष राजकारणात पुरोगामी जोपासलेला आहे। आणि हे असताना काही वर्षापूर्वी कोरेगावचे आमदार आदरणीय शालिनीताई पाटील यांनी हाच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता की आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यात यावं। शरद पवार साहेबांनी शालिनीताई पाटीलला तिकीट नाकारली आणि त्या ठिकाणी आमचे जावळीचे सुपुत्र जे आत्ता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांना उमेदवारी दिली आणि शालिनीताई पाटीलचं राजकीय करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं तर ते वावगं ठरणार नाही। मग आता तोच मुद्दा आमच्या ताईंनी सुप्रियाताईंनी उपस्थित केलेला आहे। मग शरदचंद्र पवार साहेब सुप्रियाताईंना घरात बसवणार का चूल आणि मूल सांभाळण्यासाठी? हा मुद्दा अजून की दुसरी गोष्ट आरक्षण म्हणजे रोजगार हमीची योजना नव्हे हे सुप्रियाताईंना समजत नाही। आरक्षण हे जातीय निकषावरती का दिलं गेलं तर खैरलांची घडली, जवखेड घडलं, नितीनागे प्रकरण घडलं असेल, दलितांचे अन्याय अत्याचार होतात, हे जातीय हीन वागणूक दिल्यामुळेच दलितांवरती अन्याय अत्याचार होतात। आर्थिक निकष कुठेही लावलेले जात नाहीत। म्हणून आम्ही सुप्रियाताईंना विचारलं की का आज 29 तारखेला खैरलांची प्रकरण घडलं, तिथं महिलांच्या गुप्तांगामध्ये खुट्या ढोकल्या गेल्यात, महिलांची नग्न धिंड काढण्यात आली, महिलांवरती सामूहिक बलात्कार केले गेले। एवढंच नव्हतं, महिलांचे तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली। बोतमांगे आमचा भैयालाल बोतमांगे संपला पण शेवटपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही। उलट पक्षी खैरलांजीला तंटामुक्ती आदर्श पुरस्कार दिला, तोही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकाळातच दिला। म्हणून आम्ही सुप्रियाताईंना प्रश्न विचारला की ताई, आरक्षण हे आर्थिक निकषावरती असावं की जातीच्या निकषावरती असावं हे ठरवण्यापूर्वी खैरलांजी घडलं हे आर्थिक निकषावरती घडलं का जातीच्या निकषावरती घडलं, या जर खोलात सुप्रियाताई गेल्यात तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच भेटेल। एक तर शरदचंद्र पवार साहेबांचं पुरोगामी बेगडी म्हणावं लागेल किंवा सुप्रियाताई त्या वाचाळवीर म्हणावं लागतील। जर सुप्रियाताई योग्य आहेत तर शरदचंद्र पवार साहेब चुकीचे म्हणावं लागतील, जर शरदचंद्रजी पवार साहेब योग्य आहेत तर सुप्रियाताई चुकीचं म्हणावं लागतील। काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण पुरोगामीच्या बुरक्याआड दडलेला खरा चेहरा जे पोटात असतं ते ओटात येतं। सुप्रियाताईंच्या पोटात होतं ते ओटावरती आलेलं आहे, बाकी काही नाही। आम्ही त्यांना दोष देणार नाही। जशी खान तशी माती, जशी घाण तशी मती, असाच प्रकारे, बाकी काहीच नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।